जान्हवी किल्लेकरला जी आज चक्कर आली ना भाऊच्या धक्क्यामध्ये, आता नेमकं पूर्ण प्रकरण काय आहे ना तेच आपण जाणून घेऊया. कारण की ज्या पद्धतीने तिकडे गोष्टी घडल्या, ज्या पद्धतीने गोष्टी दिसल्या आपल्याला, त्या बघून मला खूपच जरा वेगळं वाटत आहे. तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल मित्रांनो. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं. चला आता मुद्द्याकडे वळूया. सर्वात पहिले तिकडे अक्षय कुमार आणि जे आपले रितेश भाऊ आहेत, ह्या सगळ्यांची एक मस्ती चालू असते हसत खेळत. चुकून रितेश भाऊच्या तोंडातून एक वाक्य निघून जातं तिकडं की हिला गॉसिपिंग खूप आवडते, अजून काय होतं त्याला ती एकमेकांच्या मागं काय चुगली करते. या संपूर्ण गोष्टी तिकडे चालू असतात आणि त्यामध्ये निकी जी आपली जान्हवी आहे ना ती रितेश भाऊला बोलते की नाही 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 नाही, हे मी तर असं काही केलेलं नाहीये, मी असं काही करू शकत नाही. या प्रकारची रिॲक्शन तिने तिकडे दिली आणि त्यानंतर आपल्या रितेश भाऊला तिकडे खूप जास्त राग आला आणि तो रागच त्यांनी शांत करण्यासाठी संपूर्ण गोष्ट तिला सांगितली की हे बघ अशी अशी गोष्ट आहे की तू तिकडे सोफ्यावर बसली होती, तिकडे तू वैभवला सांगत होतीस की आपण सगळं प्लॅनिंग करतोय यार, आणि तू शेवटी सगळं क्रेडिट आहे ती निकी घेऊन जाते, निकीला सगळं क्रेडिट मिळतंय. तर ही गोष्ट तिने ऐकल्यानंतर तिने जरा थोडीसं डोकं चालवलं की तिला वाटलं आता काय अवधाय होऊ शकत नाही, आता निकीची आणि आपली जी फ्रेंडशिप आहे ती तुटणार आहे आणि ती तुटू नये म्हणून ती तिकडे वेगळी जाऊन बसली, निकी वेगळी जाऊन बसली आणि जान्हवी जेव्हा बेडरूममध्ये जाऊन बसली तेव्हा ती पहिले रडायला लागली, त्यानंतर जोरजोरात श्वास घ्यायला लागली आणि त्यानंतर ती पडली बेशुद्ध किंवा तिला चक्कर यायला लागली, काहीतरी झालं आणि त्यानंतर ती मेडिकल रूम मध्ये गेली. मेडिकल रूम मधून तिकडे बिग बॉस त्याच्यासोबत गप्पा मारतायत, तिकडे ती थोडीशी रडली, नाही नाही मी तिकडे जाणार, मी बसणार भाऊच्या धक्क्यावर. या संपूर्ण गोष्टी तिकडे केल्या आणि त्यानंतर तिकडे एक टास्क झाला ज्यामध्ये एक हॅशटॅग होता जो की अंकिताने तिला दिला, तो होता मंजुलिका. म्हणजे तिचं काय कोणाला काय कळत नाही अशा प्रकारचं तिला एक हॅशटॅग देण्याचा प्रयत्न केला आणि अंकिताने. आणि तिकडं एक खूप मोठी गोष्ट घडली की ती एक गाणं लागलं तिकडे आणि गाण्यावरती एवढं छान नाचली, तिला असं वाटत पण नव्हतं आपल्याला की तिला काही चक्कर आली येऊन गेली होती, की ती आजारी होती का काय होती. या संपूर्ण गोष्टी तिकडे घडल्या आणि मी तुम्हाला सांगतो, मला हे तिने आज जे काय कांड केलं ना ते फक्त निकीची आणि तिची फ्रेंडशिप तुटू नये म्हणून ह्या जान्हवीने संपूर्ण हा जो खेळ आहे तो केला. आणि कुठं ना कुठेतरी मला हे तिचं नाटक वाटतंय, कारण की तिला थोडीशी सिंपती पण पाहिजे. कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की तिला सांगितलं तू इमेज किल करते स्वतःची, आणि त्यामुळेच आजचा जे काही घडलं, आज आपल्याला जे दिसलं ते संपूर्ण एक स्क्रिप्ट किंवा ती काय जे मनामध्ये तिने भरवलं सगळं बसवलं आणि ते तिने एक्झिक्यूट केलं. आता बघूया महाराष्ट्रातली जनता तिला कसं ते घेते आणि ते बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. मित्रांनो, तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.